नमस्कार. शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. तुम्हाला उंबऱ्यावर हे एक चिन्ह आवर्जून काढायचं आहे. नैवेद्यामध्ये हा एक पदार्थ आवर्जून करा. उंबऱ्याला हळदीचं लेपन करावं. लेपन म्हणजे पाणी, हळद, गोमूत्र, कापूर हे सर्व एकत्र करायचं आणि या मिश्रणाने आपल्याला उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. कापूर नसला तरीही चालतं. उंबऱ्याच्या आजूबाजूला आपण लक्ष्मीची पावलं काढतो आणि मध्यभागी स्वस्तिक काढतो. स्वस्तिकाच्या आजूबाजूला तुम्हाला दोन्ही बाजूला 4-4 कुंकवाचे टिपके काढायचे आहेत. हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून काढावं. दिवा प्रज्वलित करावा. उंबऱ्याचं पूजन करावं. तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवू शकता किंवा वरण भात भाजी पोळी करून त्याचाही नैवेद्य दाखवू शकता. पण नैवेद्यामध्ये खीर आवर्जून करावी. देवीला मखाना अतिशय प्रिय आहे, म्हणून उद्या मखाण्याची खीर आवर्जून करा. अगदी शक्य नसेल तर रव्याची खीर करून त्याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तुम्हाला खीर करणं शक्य नसेल तर दूध आणि साखर याचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. मखाण्याची खीर केलीच पाहिजे असं अजिबात नाही. रव्याची खीर केली तरीही चालतं. वरण भात भाजी पोळी आणि रव्याची खीर याचाही तुम्ही देवीला नैवेद्य दाखवू शकता. आपण जो नैवेद्य दाखवतो तो देवी देवतांना मान्य असतो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.